रिसोड तालुक्यात वन्य प्राण्यामुळे शेतकरी त्रस्त, वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी. रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द, वाघी खुर्द, गोवर्धना, वसारी, तिवळी येथील गावच्या शेतशिवारात उभ्या पिकात वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. यामध्ये नीलगाय, हरिण, रानडुक्कर व इतर वन्य प्राण्याकडून उभ्या पिकांची नासधूस होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वन विभागाने केवळ नुकसान भरपाई देण्यापुरते मर्यादित न राहता वन्य प्राण्यांच्या नियंत्रणासाठी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. सध्या खरीप हंगाम सोयाबीन, तूर, हळद, पालेभाजी असे विविध पिके जोमात असताना त्यामुळे रात्रीच्या वेळी वन्य प्राणी शेतात घुसून पिकांचा नाश करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तसेच ह्यासाठी शासनाकडून शेतांना तार कुंपणासाठी अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी झाली नाही. अनेक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच वन विभागाने संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात व वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. प्रतिनिधी किशन काळे.